भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। मेघनाजी, पाहतोय परभणीमध्ये काय परिस्थिती झाली आहे? परभणीत पेटलंय। एकीकडे विरोधकांचा आरोप आहे हे सत्ताधाऱ्यांमुळे होत आहे, सत्ताधाऱ्यांकडे गृहमंत्रीच नाही, अशा पद्धतीचे आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। राजकारण करण्याची ही वेळ नाही, मात्र ही परिस्थिती अतिशय तणावाची आहे। मेघनाजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हॅलो, हा नमस्कार। मेघनाजी, थेट विरोधकांकडून आता आरोप केला जातोय सत्तेत गृहमंत्रीच नाही, त्यामुळे अशा पद्धतीच्या जाळपोळ आणि या घटना घडताना पाहायला मिळतात, असा थेट आरोप विरोधक करतात। हे प्रकार जो प्रकार काल परभणीमध्ये घडलेला आहे तो एक मानसिक रुग्ण एक व्यक्ती आहे आणि त्यांनी त्याच्याकडनं तो प्रकार घडलेला आहे। तो निंदनीय प्रकार आहे, पण तो मानसिक रुग्ण आहे स्वतः। पण त्या विषयाला धरून शहर बंद किंवा शहरामध्ये जाळपोळ करणं किंवा करायला लावणं, ह्या सगळ्या घटना अयोग्य आहेत आणि पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने हे हाताळत आहे। परंतु काही आता विरोधकांना दुसरं काहीच नसतं म्हणून काही झालं तरी सरकारवर नाव बोटं ठेवणं एवढंच त्यांच्याकडे काम उरलेलं आहे, त्या पद्धतीने ते काम करताय। परंतु परिस्थिती आता नियंत्रणात येत आहे आणि तोही मानसिक रुग्ण असल्यामुळे त्यांनी तसं केलेलं आहे, त्यालाही अटक केलेली आहे। आणि विरोधक आता ह्या गोष्टीचं राजकारण करू पाहत आहेत, पण आम्हा परभणीच्या जनतेला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की नक्कीच। मेघनाजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत साम टीव्हीला, त्यासाठी धन्यवाद। परभणीत बंद पुकारण्यात आला, मात्र या बंदला हिंसक वळण लागलंय। शहरात जमावानं ठिकठिकाणी मध्यवर्ती भागात वाहनांची तोडफोड केली आहे, जाळपोळ केली आहे, हिंसक आंदोलन केलंय। प्रचंड दगडफेक झाली आहे, घरांचं दुकानांचं नुकसान यात झालंय। ठिकठिकाणी रास्ता रोको चक्का जाम करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलकांनी अक्षरशः धुडगूस घातल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान प्रकाश आंबेडकर, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी याच संदर्भात काय ट्विट केलंय पाहूया। संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना करणं ही लज्जास्पद बाब आहे। याबाबत पुतळा किंवा त्यांच्या प्रतिमेची विटंबना करणं हे पहिल्यांदाच काही घडलेलं नाही। घटनेनंतर जिथं पहिल्यांदा पोहोचणारे हे वंचितचेच कार्यकर्ते होते, त्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यांना अटक केली। कायदा सुव्यवस्था कायम राखावी असं मी आवाहन करतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय।